शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या इतर मागणीसाठी बच्चू कडू यांची अमरावती ते नागपूर महाएल्गार मोर्चा निघालेला आहे। तर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर सिव्हिल लाईन परिसरातील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। बच्चू कडू यांच्या आज महाएल्गार मोर्चा जो आहे तो नागपुरात धडकणार आहे। आपण बघितलं असेल की मी सध्याच्या घडीला नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानासमोर उभा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला सध्याच्या घडीला दिसत आहे। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडू जे आक्रमक झालेले आहेत, त्यासोबत जर बघितलं तर अनेक शेतकरी नेते जे आहेत नागपुरात आहेत। नागपुरातील जामठा परिसरातील बुट्टी परिसरात जे आहेत ते त्या ठिकाणी जे संपूर्ण शेतकरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत आणि बच्चू कडू यांनी सांगितलं होतं की आम्ही रामगिरी बंगल्यावर जाऊन त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर पोलीस प्रशासनाकडे जे आहे ते कडक व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं असेल तर अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, एकंदरीत बॅरिकेड्स लावलेले आहेत। हा निवासस्थान जो आहे अलीकडचे बघितलं असेल तर या ठिकाणी जितकी सुरक्षा पाहिजे तितकी सुरक्षा नसते। मात्र आज जर बघितलं असेल तर मोर्चा आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते संपूर्ण पोलीस विभाग आहे, गृह विभाग आहे ते अलर्ट मोड आपल्या सध्या घडीला दिसत आहे। कुठल्याही प्रकारच्या गनामी कावा होऊ नये यासाठी संपूर्ण दक्षता जी आहे ते पोलीस विभागाने घेतल्याचे दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।